सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 हे सर्व मूलभूत सुविधांयुक्त व्हावं यासाठी दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य नागरिकांची कामं करण्यामध्ये जास्तीत जास्त भर दिला। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तर आणि महापालिका स्तरावरील सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभागाचा प्रामाणिकपणे विकास साधण्याचा प्रयत्न केला। वार्डातील स्वच्छता आरोग्यविषयक प्रश्नाबाबत जागरूक राहून प्रथम प्राधान्याने विकास कामे केली। रस्त्यावर सांडपाणी साचून ठिकठिकाणी दुर्गंधी वाढत होती, त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलं होतं। यामध्ये नागरिकांची सुटका केली। प्रभागामध्ये सर्वत्र सिमेंट काँक्रिटीकरण, दिवाबत्ती, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आदी गरजवंत सुविधा नागरिकांना पुरवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो। प्रभाग क्रमांक 22 हे मूलभूत सुविधांवर शहरातील हायटेक प्रभाव आपण साकारत असल्याचं राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी सांगितले। दरम्यान प्रभाग क्रमांक 22 येथे अमृत योजनेअंतर्गत 2 कोटी रुपये निधी खर्चित ड्रेनेज लाईन काम सध्या सुरू आहे। या कामाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आलं। 2 कोटी रुपये खर्च येत ड्रेनेज लाईन काम हे अंतिम टप्प्यात आलंय, लवकरच हे पूर्ण होणार आहे। याच कामाची पाहणी किसन जाधव यांनी केली। यावेळी अक्षय सचिन जाधव, महापालिकेचे कुंभार इरफान शेख, युवराज जाधव, आरडी जाधव, विशाल गायकवाड, जब्बार शेख, महबूब शेख, मोहम्मद शेख, महादेव राठोड, माणिक कांबळे उपस्थित होते। मोरिया गणपती मंदिरचा चौक इथपर्यंतचा हा ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव या ठिकाणी होत आहे आणि आज प्रत्यक्ष रूपात महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी माझ्या समवेत आहेत। आम्ही जागेवर येऊन या कामाची पाहणी केलं आणि निश्चितपणानं हे काम सध्या सुरू आहे आणि लवकरच हे काम पूर्णत्वास होणार आहे। या काम पूर्णत्वास झाल्यामुळं RTO ऑफिसचा चौक, निर्मिती विहार, मोरिया सोसायटी, यतीमखाना परिसर आणि 2 नंबर झोपडपट्टीचा भाग, त्याच पद्धतीनं समोरचा गोलू वडापाव सेंटर, सोनामाता प्रशाला या भागापर्यंतचा जो विषय आहे हा संपूर्ण विषय या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे। ड्रेनेजचं समस्या जे होतं ते समस्या निश्चितपणे सॉल्व्ह होणार आहे आणि यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम सुरू आहे आणि मी या भागाचा सदस्य या नात्यानं सोलापूर महानगरपालिकेचा देखील आभार व्यक्त। हा काम जवळपास 100% प्रस्तावित कामामध्ये जवळपास 70 ते 80% काम पूर्ण झालेलं आहे। उर्वरित 20% काम सध्या ते सुरू आहे। त्याचीच पाहणी आज संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी नागरिकांसमवेत या ठिकाणी केलेली आहे आणि माझ्या माहितीनुसार येत्या 15 दिवसाच्या आत, लई झालं तर 1 महिनाभराचा कालावधी डोक्यावरून गेला असं मला असं वाटतंय की 15 दिवसाच्या आत किंवा महिनाभराच्या आत हे काम पूर्ण होईल। अमृत एक योजनेचं काम आहे। जवळपास आपल्या भागामध्ये अमृत योगची योजना संपूर्ण सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवली जाते। प्रभाग क्रमांक 22 मध्ये जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपयाचा रक्कम या कामासाठी आपल्याला उपलब्ध झाली आहे। वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था। गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन। वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन। मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे। त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात। सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन, गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय, प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन। याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स। संपर्क विजयकुमार अंकम, मोबाईल क्रमांक 92 26 38 92 92, शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर, शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर सोलापूर।